दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा श्री संत गजानन महाराज भक्त परिवार उत्सव समिती वरोरातर्फे उत्साहात साजरा करण्यात येत असून 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या 3 दिवस चालणाऱ्या या प्रकट दिन सोहळ्याची रूपरेषा आखण्यात आली असून या दरम्यान भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यानिमित्त सुरुवात म्हणून मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, आशिष ठाकरे तसेच भक्त परिवारातर्फे परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद हुसुकुले यांच्याशी संवाद साधला असता हा प्रकट दिन सोहळा आम्ही गेल्या काही वर्षांपासून साजरा करीत आहोत असे म्हणत यावेळेस सुद्धा या प्रकट दिन सोहळ्याची आम्ही जय्यत तयारी केली असून याची सुरुवात आम्ही वृक्षारोपणाने केली आहे। 3 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यादरम्यान भजन, कीर्तन, पालखी मिरवणूक, महाप्रसाद सोबतच प्रसिद्ध सप्तखंजेरी वादक, समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचे आयोजन सुद्धा आम्ही केले आहे असे म्हणत भाविकांनी या प्रकट दिन सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असे म्हटले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोहर स्वामी, पिंटू नरडे, किशोर उत्तरवार, विशाल वरुडकर, डॉक्टर कोटेचा तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। काय सांगायला निमित्ताचा भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी दिसतोय, तर काय बोलायला श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त श्री संत गजानन महाराज भक्त परिवार उत्सव समिती चिरगर प्लाट हनुमान मंदिर यांनी आम्ही हा कार्यक्रम प्रकट दिनाचा हाताळलेला आहे आणि ह्या कार्यक्रम आज वृक्षारोपण करून शिवसाहेब नगराध्यक्ष येऊन त्यांच्या हाताने वृक्षारोपण करून हा कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि आज सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत सत्यपाल महाराज यांचा सत्यवाणी हा कार्यक्रम आहे आणि उद्या सकाळी 7 वाजेपासून कीर्तन, महापूजन आणि संध्याकाळी बालकीर्तनकार भावनाताई खंडाळकर यांचा कार्यक्रम आहे आणि 8 तारखेला महाराजाचा अभिषेक होऊन रॅलीला सुरुवात होईल महाराजाच्या आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर भजनाचे साहित्य, भजनवाल्यांना भजनाचे साहित्य। शहरवासियांना काय आवाहन करणार? या निमित्त शहरवासियांना सांगू इच्छितो की आम्ही नेहमीप्रमाणे यंदाही आम्ही गजानन महाराजा प्रकट दिवस आम्ही साजरा करत आहोत आणि दरवर्षी साजरा करत राहू। तरी पण वरोरावासियांनी आणि तहसीलमधील वरोरा तालुक्यातील लोकांनी या कार्यक्रमाचा भरपूर लाभ घ्यावा ही विनंती करतो। आणि प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, जिल्हा चंद्रपूर।